बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। अजित पवार गटाची उद्या मुंबईत एक महत्त्वाची बैठक होणार आहे। उद्या दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसची ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। 2 कार्याध्यक्ष, युवक विद्यार्थी अध्यक्ष निवडीवर यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे। मुंबई पक्ष संघटनेबाबत सुद्धा उद्याच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळतंय। आगामी निवडणुकांच्या तोंडावर अजित पवार यांनी आता एक प्रकारे काम करायला सुरुवात केलेली दिसते, मोर्चे बांधणी करायला सुरुवात केलेली दिसते आणि पक्ष बांधणी केल्याशिवाय निवडणुकीमध्ये राजकीय यश मिळणार नाही याची जाणीव सर्व राजकीय पक्षांना असते आणि त्या अनुषंगाने आता अजित पवार गटाने कंबर कसल्याचं दिसतंय। नव्या नियुक्त्या सुद्धा पुढच्या काळामध्ये केल्या जाऊ शकतात हे स्पष्ट आहे। बघूया बातम्यांचा वेगवान आढावा मुलुख महाराष्ट्र सुपरफास्ट। राष्ट्रवादीच्या महायुतीतल्या समावेशाने महामंडळ वाटपाचा नवा फॉर्म्युला निश्चित करण्यात आलाय। भाजप शिवसेना राष्ट्रवादीमध्ये 50-25-25 प्रमाणात समित्यांचं वाटप होणार आहे। विधानसभा आणि विधान परिषदेच्या एकूण 28 समित्यांवर आमदारांची नेमणूक होणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही धडाकेबाज निर्णय घेण्यात आले। मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना, विद्यापीठाच्या नावात औरंगाबादच्या ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करायला मान्यता, तसंच फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याला अखेर मंजुरी देण्यात आली आहे। 2000चा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। या योजनेसाठी 1720 कोटी रुपयांच्या निधीला सरकारने मान्यता दिली आहे। महाराष्ट्रातील आराध्य दैवतांच्या सेवेकरांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला त्यांनी पाठिंबा दर्शवलाय। खोक्यातून तुम्ही सरकार आणू शकता पण संस्कार आणू शकत नाहीत असं सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे। नंदी बैलाला जरी विचारलं की भाजप सत्तेत येणार आहे का तर तो देखील नाही असंच म्हणेल असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय। अजित पवार गटाने आपल्या बॅनरवर यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावल्यानंतर सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटावर टीका केली आहे। एकीकडे यशवंतराव चव्हाणांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे यशवंतराव चव्हाण यांनी ज्यांचा विरोध केला त्यांच्या सोबत जायचा असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला। मुंबईत मलबार हिलमधील जुनं जलाशय नव्याने बांधण्याऐवजी दुरुस्त करा असे आदेश पालकमंत्री मंगलप्रभात लोढांनी पालिका आयुक्तांना दिले। तसंच भौगोलिक अभ्यास करून तांत्रिक समितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश लोढांनी दिले। हँगिंग गार्डन बंद करून नका असे आदेश सुद्धा देण्यात आले। देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका अखेर जाहीर झाल्या। या 5ही राज्यात काँग्रेसची सत्ता बहुमताने येईल असा विश्वास नाना पटोलेंनी बोलून दाखवलाय। लोकशाही संपवण्याचं काम भाजप सरकार करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केलाय। अमरावतीत राज्य महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत जनसुनावणी पार पडली। यावेळी महिलांना संबोधित करताना रुपाली चाकणकर यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली। महिलांच्या प्रकरणात हयगय केल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। शिवाजी पार्कात दसरा मेळावा व्हावा यासाठी केलेला अर्ज शिवसेनेनं मागे घेतलाय। आता पर्यायी मैदानाचा शोध शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी घेण्यात येतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनंतर अर्ज मागे घेण्यात आल्याची माहिती मिळते। त्यामुळे दसऱ्याला शिवतीर्थावर आवाज ठाकरेंचाच असणार हे आता स्पष्ट झाले। शिवसेनेच्या शिंदे गटानं भाजप कार्यालयात दसरा मेळावा घ्यावा असा टोला आमदार वैभव नाईकांनी लगावलाय। शिंदे गटाचे लोक मोदी शहांचे गोडवे गातात, त्यांच्या पक्षाला काही ध्येय धोरण नाहीत, त्यामुळे त्यांनी भाजपच्या कार्यालयात मेळावा घ्यावा असा खोचक सल्ला त्यांनी दिलाय। शिवतीर्थावर यंदा दसरा मेळावा त्याच उत्साहात आणि जोशात पार पडणार असल्याचा ठाम विश्वास सुषमा अंधारेंनी व्यक्त केलाय। शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे असंही त्या म्हणाल्या। काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याने नवा वाद पेटलाय। राहुल गांधी हे क्वालिफाईड व्यक्ती आहेत, मात्र ते चांगले वक्ते नाहीत, त्यामुळे तुम्हाला उत्तम वक्ता व्हावं लागेल असं वक्तव्य त्यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात केलं। त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे। सत्ताधारी भाजप नेत्यांनीही मग यावरून काँग्रेसवर चांगलीच टीका केली। माझी माती माझा देश अभियानांतर्गत वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वतीने अमृत कलश यात्रा काढण्यात आली। या अभियानांतर्गत वृक्ष लागवड सुद्धा करण्यात आली। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लवकरच पक्षांतर करतील असं वक्तव्य भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी केलंय।
अमरावतीत ते पत्रकारांशी बोलत होते। नागपूर अधिवेशनाच्या पूर्वी वडेट्टीवार पक्षांतर करतील असा दावा त्यांनी केलाय। राज्यातील लहान लहान पक्षांना इंडिया आघाडीसोबत सामावून घेण्याच्या संदर्भात शरद पवार यांनी हालचाली सुरू केल्या। स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची वायबी चव्हाण सेंटर इथं भेट घेतली। आम्ही शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने म्हटलंय। काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाधिकाऱ्यांची चांगली शाळा घेतली। केवळ मुजरा करणारे नको, रिझल्ट देणारे पाहिजेत असा पदाधिकारी दिसल्यास शहराध्यक्ष जिल्हाध्यक्षांना जबाबदारी धरलं जाईल असा सज्जड दम त्यांनी दिलाय। पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्ह आहेत। वसंत मोरे यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून कार्यकर्त्यांनी त्यांना चक्क अंबर दिवा लावलेली अँबॅसेडर कार गिफ्ट दिली आहे। कार केंद्र सरकारनं आताच नेते काय मंत्र्यांना देखील लाल बत्तीची गाडी वापरायला बंदी घातली, मग वसंत मोरे यांना ही अंबर दिव्याची गाडी गिफ्ट म्हणून का स्वीकारली असा प्रश्न उपस्थित केला जातो। अनिल बोंडे फ्रस्ट्रेशनमध्ये इतिहासाचं त्यांनी वाचन केलं की नाही हेच कळत नसल्याचा टोला लगावत यशोमती ठाकूर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले। आगामी निवडणुकांसाठी ठाकरे गटानं तयारी सुरू केली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गोसे प्रकल्प हा भंडारा जिल्ह्याकरता जसं वरदान आहे तसाच आमदार बच्चू कडूंसाठी सुद्धा वरदान ठरल्याची टीका यशवंत टिचकुले यांनी केली आहे। बच्चू कडू यांनी प्रकल्पग्रस्त लोकांच्या मजबुरीचा लाभ राजकारणाकरता घेण्यात असल्याची कसली कसर सोडली नसल्याचा टोला त्यांनी लगावला। जालन्यातल्या राजूरमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। जरांगे पाटील दाखल होता जेसीबीतून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला। त्यासोबत जिल्हाधिकारी प्रसिद्ध असलेल्या देवस्थान राजेश्वरपुराचं जरांगे पाटील यांनी दर्शन घेतलं। मराठा आरक्षणासाठी मुंबईत होणाऱ्या आरक्षण समितीच्या बैठकीबाबत मनोज जरांगे पाटील अनभिज्ञ असल्याचं समोर आलंय। अशी बैठक होणार असल्याची कोणतीही कल्पना नसल्याचं स्वतः जरांगे पाटलांनी म्हटलंय। मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होत असून उत्पादन घटण्याच्या भीतीनं शेतकरी चिंतेत सापडलाय। बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। सोयाबीनवर येलो मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय, त्यामुळे हातामध्ये पिवळे पडलेले सोयाबीन घेऊन ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसह खामगाव इथल्या उपविभागीय कार्यालय गाठलं। शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। धुळ्यात एकविरा देवीच्या दागिन्यांचा लिलाव पुन्हा एकदा ऑक्टोबरमध्ये होणार आहे। 1990 साली झालेल्या जिल्हा परिषद अपहार प्रकरणात भास्कर वाघच्या घरातून हे दागिने हस्तगत करण्यात आले होते। निर्धारित रकमे एवढी बोली न लागल्यानं लिलाव पुन्हा आयोजित करण्यात आला। गडचिरोलीतील कोरची तालुक्यात 5 नव्या लोहखनिज खाणीसाठी परवानगी देण्यात आली आहे। या संदर्भात महत्त्वाची जनसुनावणी पार पडली। दरम्यान स्थानिकांना रोजगार आणि गावातील पायाभूत सुविधांचा विकास करा अशी मागणी करण्यात आली आहे। सोलापुरातील शासकीय रुग्णालयाची नवी इमारत धुळखात पडून आहे। फर्निचरसाठी असलेला निधी जिल्हा प्रशासनाकडे जमा असून सुद्धा रुग्णालयाचं काम पूर्ण झालेलं नाहीये। यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू असून 3 ते 4 महिन्यात रुग्णालय सुरू होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। धुळे जिल्हा परिषदेचे वृद्ध कलावंत मानधन योजना वादात सापडली आहे। पैसे घेऊन कलावंतांची नावं यादीत टाकली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या ललित बारोड यांनी केलाय। या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी सीओंकडे करण्यात आली। भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र बंद राहणार आहे। कमिशनचे पैसे आणि धान खरेदी केंद्रावर 0.5% घट वाढवून देण्याची मागणी धान खरेदी केंद्र चालकांनी केली आहे। जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत धान खरेदी केंद्र सुरू न करण्याचा पवित्रा केंद्र चालकांनी घेतलाय। हिंगोलीतील ग्राहक मंचानं ओला इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीला दणका दिलाय। एकानं खरेदी केलेल्या स्कूटरमध्ये वारंवार बिघाड होत असल्यानं ग्राहकांना स्कूटर बदलून देण्याची मागणी केली, मात्र कंपनीनं यास नकार दिला। अखेर ग्राहक मंचानं व्याजासह स्कूटर खरेदीसाठी लागलेली रक्कम परत करण्याचे आदेश दिले। लातूर पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करावी या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसापासून लातूरकर मागणी करत होते। अखेर या मागणीला यश आलंय। लातूर पुणे इंटरसिटी रेल्वे सेवेचा शुभारंभ खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते करण्यात आला। आठवड्यातून 3 दिवस ही रेल्वे धावणार आहे। आता 115 रुपयांमध्ये लातूरकरांना थेट पुणे गाठता येणार आहे। नाशिकमध्ये पुन्हा भेसळयुक्त दूध तयार झाल्याचं समोर आलंय। निफाड परिसरात अन्न व औषध प्रशासन विभागानं धडक कारवाई करत 420 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केलं।
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी इथल्या जलतरण तलावामध्ये क्लिनिंगसाठी आणलेल्या क्लोरीनची गळती झाली। त्यामुळे 20 ते 25 नागरिकांना त्रास जाणवू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। 10 वर्षीय मुलीची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं कल्याण डोंबिवली परिसरात शिवशौर्य यात्रा काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं तसंच विश्व हिंदू परिषदेला 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं राज्यभरात यात्रा काढण्यात येते। भंडारा जिल्ह्यातील हरदोली इथं अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला चढवला। मधमाशांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरिकांनी पळ काढला। अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या 19व्या युवा महोत्सवाला पंढरपूर इथल्या स्पेरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते युवा महोत्सवाचं उद्घाटन पार पडलं। शिक्षण महर्षी माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचा 87वा अभिष्टचिंतन सोहळा बीडच्या गेवराई शहरात मोठ्या उत्साहात पार पडला। या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह पार पडला। यात अन्नदानासह ज्ञानदान सुद्धा करण्यात आलं। मनसे कार्यकर्त्यांनी घाटकोपरच्या विविध ठिकाणी असलेले गुजराती बोर्ड तोडले। रात्री घाटकोपर पूर्वेकडील आर.व्ही. मेहता मार्गावर एका चौकात देण्यात आलेल्या गुजराती नावाच्या फलकाची तोडफोड करण्यात आली। त्यामुळे घाटकोपरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। या तोडफोड प्रकरणाचा भाजपनं निषेध केला। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एमआयएम कडून आंदोलन करण्यात आलं। सातारा जिल्ह्यामध्ये पुरे सावळीतील हिंसाचार प्रकरणी विक्रम पावसकरला अटक करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे। अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा या मागणीसाठी बीडच्या परळी इथं मातंग समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता। यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अहमदनगरच्या चौंडीमध्ये यशवंत सेनेकडून दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेकडून उपोषण पुकारण्यात आलं होतं। मंत्र्यांच्या विनंतीनंतर उपोषण स्थगित करण्यात आलं। मात्र या संदर्भात अजून शासनाकडून पुढील कुठलीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोप यशवंत सेनेकडून करण्यात आलाय। परळीतल्या औष्णिक विद्युत केंद्रातून अवैधरित्या राख उपसा सुरू आहे। राखेमुळे दादाहरी वडगावमधल्या ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। या विरोधात ग्रामस्थांकडून उपोषण सुरू करण्यात आलंय। लहान मुलांचं अपहरण करणाऱ्या टोळीतील 6 आरोपींना कुरार पोलिसांनी अटक केली आहे। मालाडच्या कुरार पोलीस स्टेशनच्या हद्दीत 28 सप्टेंबर रोजी एका 2 वर्षाच्या मुलाचं अपहरण झालं होतं। या घटनेच्या नंतर कुरार पोलिसांनी ही कारवाई केली आहे। बीडच्या तांदळा गावात एका शेतकऱ्याच्या घरी 3 वेळा चोरी झाल्याची घटना घडली आहे। वारंवार तक्रार करूनही पोलीस दुर्लक्ष करत असल्यानं संतापलेल्या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन सुरू केलं। पोलीस आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। LIC एजंट असल्याचा बनाव करत महिलेला मारहाण करून मौल्यवान वस्तू घेऊन चोरटा पसार झाला। नांदेड शहरातील व्यंकटेश नगर इथे घटना घडली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। नागपुरातील हिंगणा इथे महाविद्यालयीन तरुणीला शस्त्राचा धाक दाखवून अत्याचार झालेत। या घटनेला 4 दिवस झाले तरी अजूनही आरोपीचा तपास लागलेला नाहीये। आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 17 पथकं रवाना झाली आहेत। आरोपीचा सध्या कसून शोध सुरू आहे। बहुचर्चित हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरीश भंबानी हत्या प्रकरणी कलाकार चिंतन उपाध्याय आणि इतर तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। 2015 साली घडलेल्या या दुहेरी हत्याकांड प्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावली आहे। ईडीनं आम आदमी पार्टीच्या आणखी एका नेत्यावर कारवाई सुरू केली आहे। मंगळवारी सकाळी ईडीनं अमानतुल्ला खान यांच्या घरावर छापा टाकला। मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे। अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या भव्य सिंहद्वाराचं काम पूर्ण झालंय। त्याचबरोबर नृत्य मंडप, फरशीवरील नक्षीकाम अंतिम टप्प्यात आहे। राम मंदिर निर्माण ट्रस्टनुसार बांधकामासाठी 3000 मजूर रात्रंदिवस काम करत आहेत। मंदिराच्या पहिल्या मजल्याचं 60% काम पूर्ण झालं। इस्रायलने हमास विरोधात सुरू केलेल्या लढ्यात आता अधिक तीव्र हल्ले सुरू केलेत। गाझा पट्टीला वेढा घातल्यानं तिसऱ्या दिवशी सुद्धा वीज, इंधन आणि खाद्यपदार्थांचा पुरवठा बंद आहे। संभाव्य युद्धविरामावर आम्ही इस्रायलशी चर्चा करण्यास तयार आहोत अशी माहिती हमासचे प्रवक्ते मूसा अबू मार्झूक यांनी दिली आहे। ही तर फक्त सुरुवात आहे असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासला दिला आहे। न्यूयॉर्कच्या इस्रायल दूतावासाबाहेर पॅलेस्टाईनी समर्थकांनी शांततापूर्ण निदर्शने केली। युद्ध लवकर संपवा अशी मागणी समर्थकांनी केली।
इस्रायल आणि हमासच्या युद्धात अमेरिकेने इस्रायलला आपला पाठिंबा जाहीर केलाय। त्यासाठी व्हाईट हाऊसला इस्रायलच्या राष्ट्रध्वजाच्या रंगात रोषणाई करण्यात आली। आम्ही इस्रायलसोबत आहोत असा स्पष्ट संदेश व्हाईट हाऊसने दिलाय। इस्रायलला पाठिंबा दर्शवण्यासाठी पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर निळ्या पांढऱ्या रंगाच्या रोषणाईनं उजळून निघाला। हजारो इस्रायल समर्थकांनी मोर्चा काढत आपला पाठिंबा दर्शवला। पॅरिसच्या मेयर सुद्धा या मोर्चात सहभागी झाले होते। बॉयज 4 सिनेमातील गाव सुटना हे गाणं प्रदर्शित झालं। या गाण्याला काही दिवसात 3.5 मिलियन व्ह्यूज मिळाले। येत्या 20 ऑक्टोबरला सिनेमा प्रदर्शित होतोय। संजय लीला भन्साळीच्या बहुचर्चित बैजू बावरा सिनेमात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराची एंट्री झाली आहे। एका ऐतिहासिक महाकाव्यावर आधारित हा सिनेमा असणार आहे, तर रणवीर सिंग आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत दिसतील। बॉलिवूडचा दबंग खान सलमानच्या बहुचर्चित टायगर 3 सिनेमाचं नवीन पोस्टर समोर आले। या पोस्टरमध्ये कतरिना कैफचा खास ॲक्शन अंदाज पाहायला मिळतोय। काही दिवसांपूर्वी सिनेमाचा टीजर प्रदर्शित झाला होता। रामायणावर आधारित सिनेमात रणवीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे। या सिनेमासाठी रणवीरनं तयारी केली आहे, त्यासाठी त्यानं काही पथ्य सुद्धा पाळली आहेत। सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत रणवीरनं मांसाहार बंद केला। दरम्यान सीता मातेच्या भूमिकेसाठी दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सिनेमात दिसणार आहे। या सगळ्या महत्त्वाच्या वेगवान बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण जाताना एक महत्त्वाची आठवण। ससून रुग्णालयातल्या ललित पाटील फरार झाल्यानंतर नाशिकमध्ये एकामागून एक ड्रग्जचे कारखाने उघडकीस आले। पण आता नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणाचे राजकीय पडसाद सुद्धा उमटायला सुरुवात झाली आहे। नेमकं काय घडतंय पाहणार आहोत एका स्पेशल रिपोर्टमध्ये रात्री 8 वाजता फक्त न्यूज 18 लोकमत।